राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या वतीनं मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। यामध्ये 9वी ते 12वीमधील NMMS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक 9,400 रुपये दिले जात होते। मात्र सरकारनं ही योजना अचानक थांबवली आहे। सारथी अंतर्गत जवळपास 70 योजना राबवल्या जातात, त्यांना निधी कमी पडत असल्याचं कारण पुढं करत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे। यामुळे राज्यातील जवळपास 70,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागणार आहे। याविरोधात आज कोल्हापुरातील शिक्षक संघटना आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आवाज उठवण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी जेवढा निधी तेवढ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हा नियम न लावता NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, तसंच त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे। पण शासनाकडे चौकशी केली असता की शासन चालू वर्षी याच्या नॉर्म्समध्ये याच्या नियमावलीमध्ये बदल करू इच्छिते आहे। कारण शासनाचं म्हणणं असं दिसतं आहे की आमच्याकडं निधी जेवढा आहे तेवढ्याच निधी जितक्या मुलांना बसेल तेवढ्याच मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल, अन्य मुलांना ती दिली जाणार नाही। हे सर्वस्वी धोरण चुकीचं आहे आणि मुलांच्या हिताच्या विरुद्धामध्ये आहे। मराठा समाजातील मराठा असतील, कुणबी असतील, मराठा कुणबी असतील किंवा कुणबी मराठा असतील, या समाजातील जे आर्थिकदृष्ट्या मागास मुलं आहेत त्या सर्व मुलांना ही शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे। भली संख्या वाढली तरी चालेल, त्यासाठी महाराष्ट्र शासनानं निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, निधीमध्ये वाढ केली पाहिजे। पण ह्या शासनाचं धोरण उलटं दिसतं आहे की पहिला निधी आणि मग संख्या, असं न करता जितकी संख्या मुलं पात्र असतील तेवढा निधी वाढवावा व या मुलांच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये कोणतीही आर्थिक बाधा येता कामा नये अशा प्रकारची भूमिका आमच्या संघटनांची आहे। अन्यथा ही जर का निधी वाढवला गेला नाही व सर्व मुलांनाच ही जर शिष्यवृत्ती नाही मिळाली तर आपण या विरोधामध्ये सामाजिक क्षेत्रातील घटकांच्यासह शिक्षक संघटना म्हणून आम्ही आंदोलन छेडू अशा प्रकारचा इशारा मी या मुलाखतीच्या माध्यमातून शासनाला देतो आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांवर मानसिक आघात करणारा असून शिष्यवृत्ती सुरू झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा दिलाय। एखादी दिलेली शिष्यवृत्ती मध्ये कशी बंद करता येतील? विद्यार्थ्यांना जर तो ज्या आनंदानं किंवा एक चांगल्या विचारानं गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती होती ती अचानकच बंद केली आणि विशेषतः 40 कोटी रुपये देय रक्कम असलेल्या सुद्धा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही बंद केली। आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील 70,000 पेक्षा जास्त आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 20,000 पर्यंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एका फटक्यात बंद केलेली आहे। ह्या शिष्यवृत्तीचा काय फायदा झाला होता? एक गरीब मुलांना संधी मिळत होती शैक्षणिक, आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला कुठं योजनाचा लाभ मिळत नव्हता, तो गरीब मुलाला त्याला मिळते मला मिळते ही जी भावना होती, एक सांघिकता ह्या शिष्यवृत्ती आली होती। आज ह्या कवळ्या मनाच्या मुलांची जर अचानक शिष्यवृत्ती काढून घेतल्यानंतर त्यांच्या मनाचा कोण विचार करणार आहे का नाही? त्यामुळं या ठिकाणी आम्ही माननीय अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही आपल्याद्वारे विनंती करतो की बाबा ही शिष्यवृत्ती आपण पुन्हा चालू करा। अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही असं ठरवलेलं आहे की जे काय 15-20 हजार विद्यार्थी आहे ह्या 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊ आणि मग मात्र शासनानं त्यावर निर्णय घ्यायला भाग पडू असं आमचं मत आहे। शासनानं अचानक शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एका अर्थी वाऱ्यावरच सोडलंय। राज्य शासनानं विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे।